काय मग भाजीचं टेन्शन आलं का? तर तुमचं भाजीचं टेन्शन आता कमी होणार. तर सोनाज रेसिपीमध्ये मी आज घेऊन आलेली आहे मस्त अशी गवार आणि बटाटा सुक्की भाजी, थोडीशी वेगळ्या पद्धतीने. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता बटाटा आणि गवारची भाजी रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर लागते ही भाजी, भन्नाट चवीची आहे. नक्की तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवणार तर तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे, चमचमीत आणि झणझणीत सुक्की बटाटा आणि गवार भाजी. तर साहित्य बघूया. इथं बघा लसूण घेतला, थोडंसं अद्रक आणि एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतली. आता हे बघा अशी लाकडी बडगी आहे माझ्याकडे आणि ठेचणी, याच्याने मी ठेचून घेणार आहे म्हणजे चव मस्त येणार आहे. एक मोठा कांदा असा मध्यम आकाराचा उभा कट करून घेतला, थोडासा कढीपत्ता घेतला बघा, आणि एक बटाटा साल काढून असा कट करून ठेवला आहे पाण्यामध्ये. गवार पण छान अशी स्वच्छ निवडून तोडून पाण्यामध्ये 2 पाण्याने धुवून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेली आहे बघा. आपलं सगळं साहित्य तयार आहे, म्हणजे सगळं साहित्य तयार असलं म्हणजे तुम्ही झटपट बनवू शकता मैत्रिणींनो. आता हा ठेचा असा कुटून घेतला तर आपण हा मिक्सरलाही जाड बारीक भरडा करू शकतो, पण असं लाकडी बडगीमध्ये कुटल्यानंतर तर मग चव अधिकच भन्नाट येते. तर आता हा ठेचा बघा, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ठेचा आपला कुटून झालेला आहे. खूप असा बारीक नाही केला. अशी गवार पण बघा आता मस्त पाण्यात ठेवलेली आहे. बटाटा पण मस्त असं साल काढून पाण्यात ठेवलेला आहे बघा कट करून. एक कांदा उभा कट केलेला, कढीपत्ता. आता सगळं साहित्य तयार झालेलं आहे. चला मग आता भाजीला आपण फोडणी देऊया. तर आता आधी गॅस चालू केला, नंतर कढई ठेवली बघा गॅसवर. तेल टाकलं बघा, 2 ते 2.5 पडी. त्यानंतर तेल तापल्यानंतर मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं. जिरं मस्त छान असं फुलू द्यायचं. त्यानंतर मग कढीपत्ता गेलेला आहे बघा तेलामध्ये, मस्तपैकी असा छान फ्लेवर येतो. त्यानंतर आपण एक कांदा कट केलेला आहे उभा, तो गेलेला आहे, आणि हिंग गेलेला आहे थोडासा चिमूटभर. आणि आधी मी मसाला मिरचीचा टाकला नाही कारण करपून जाण्याची शक्यता असते म्हणून. तर आधी कांदा टाकून घेतला आणि मग आता बघा आपण लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीचा जो भरडा केलेला आहे तो टाकून घेतला, तर म्हणजे मग मसाला जळणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर एकदा ही गवार आणि बटाटा भाजी जर बनवली ना माझ्या पद्धतीने, तर खरोखर सांगते, तुम्ही जर डब्याला दिली तर डबा तर अगदी चाटून पुसून खाऊन घेतील आणि तुम्हाला नेहमी बनवायला लावतील. इतकी सुंदर लागते ही भाजी. तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकतात, गरमागरम अशा ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी चपातीसोबत. आता मस्त मसाला आपला परतलेला आहे. त्यानंतर आपण इथं 1 ते 1.5 चम्मच छोटा चम्मच हळद पावडर घातली, धना जिरा पावडर घातली. गरम मसाला वगैरे मी काही वापरणार नाही, फक्त धना जिरा पावडर आणि हळद पावडर वापरली. आणि बघा आता गवार मस्त मी टाकून घेत आहे मसाल्यामध्ये छान अशी. तर मैत्रिणींनो बघा, गवार आधी टाकून घेतलेली आहे, नंतर बटाटा टाकायचा आहे. तर अशी पाण्यामध्ये ठेवलेली होती मस्त अशी बघा, कधी छान मस्त टवटवीत फुलून आलेली आहे गवार. आणि असे पावसाळ्यामध्ये तर अशा गरमागरम भाज्या खायला मजा वेगळीच असते. तर बघू शकता आता मी बटाटाही टाकून घेत आहे. खूप अशी भन्नाट लागते ही भाजी. तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता हे परतवून घ्यायचं छान असं मस्तपैकी. आणि याला आपल्याला एक वाफ काढायची आहे. आणि बाजूला मी थोडंसं गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे भाजी शिजण्याकरता. तर बघू शकता तुम्ही, वाफेवर पण होऊ शकते, पण थोडंसं पाणी टाकलं म्हणजे मस्त छान अशी भाजी शिजून पण येते, थोडी अशी कच्ची वगैरे राहत नाही मग. तर आता बघा मी झाकण ठेवणार आहे. परतल्यानंतर झाकण ठेवून घेतलं आणि मस्त अशी एक वाफ काढून घेणार आहे. तर बघा गवार आणि बटाट्याला छान वाफ आलेली आहे. तर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. एक वाफ काढल्यानंतर आपण मीठ टाकणार आहे. मस्त परतवून घेत आहे मी भाजी. आणि बघू शकता मैत्रिणींनो, खूप मस्त अशी छान दिसत आहे. अजून तर पुढं तुम्ही बघाच, बघता क्षणी खाऊ वाटेल. आता मीठ टाकलेलं आहे बघा मी चवीनुसार, आणि मीठ टाकल्यानंतर परत मी परतवून घेणार आहे. आणि आता मस्त मिठाला आपण पाणी सुटल आणि सगळ्या गवारमध्ये बटाट्यामध्ये मीठ जाईल आणि मस्त छान असं भाजीला चव वाढेल. आता परत मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे मीठ टाकल्यानंतर अजून एकदा वाफ काढून घेणार आहे मी मस्तपैकी. आता बघा वाफ पण काढलेली आहे मीठ टाकल्यानंतर.
तर बघा मस्तपैकी अशी छान दिसत आहे भाजी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही गवार आणि बटाटा सुक्की भाजी माझ्या पद्धतीची आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हाईप डम करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि ॲड सहित रेसिपी प्लीज बघा मैत्रिणींनो. आणि आता बघा, मी जे गरम पाणी बनवायला ठेवलं होतं ते टाकून घेतलं थोडंसं आणि परत झाकण ठेवलं होतं. आणि बघा आता पाणी असं थोडंसं आटत आलेलं आहे. तर भाजी मस्त शिजून येते, म्हणजे मिळून येते. तुम्हाला जर थोडासा रस्सा ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला शेंगदाण्यांचा कूट वगैरे वापरायचा तर तुम्ही वापरू शकतात. तर बघा, मी शेंगदाण्यांचा कूट नाही वापरलेला आहे. आता मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर गेलेली आहे. गरमागरम अशी भाजी तयार झालेली आहे. बघा काय मस्त दिसत आहे भाजी. दिसता क्षणी असं खाऊ वाटेल अशी ही भाजी आहे. तर नक्की तुम्ही आठवड्यातून हिला 2 ते 3 वेळेस बनवाल. आणि फक्त नुसती गवार गवार खाऊन कंटाळा आला तर मग असं बटाटा आणि गवारची भाजी नक्की बनवून बघा. रेसिपीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी तुमची हृदयातून आभारी आहे मैत्रिणींनो. छान छान कमेंट करतात, मी तुमच्या कमेंट वाचत असते. खूप आनंद होतो तुमच्या कमेंट वाचून. तर बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर मग या मैत्रिणींनो, आता वाढून घेऊयात आपण अशी गरमागरम मस्त बटाटा आणि गवारची भाजी. आणि मस्त गरमागरम चपातीसोबत डाळ भातासोबतही खाऊ शकतात. तर भाजी तयार झालेली आहे आणि तुमची मी हृदयातून आभारी आहे. रेसिपीला एवढं प्रेम देतात. शेअर करा मैत्रिणींनो रेसिपी. आणि बघू शकता तयार झालेली, या तुम्ही पण खायला. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मस्त गरमागरम आता मीही घेते खायला, तुम्हीही या जेवायला माझ्यासोबत. आणि मस्त वाफ निघत आहे अशी गरमागरम भाजी तयार आहे. गवार आणि बटाटा भन्नाट चवीची हिरव्या मिरचीची भाजी. श्री स्वामी समर्थ. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.